पहिल्यांदा एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो, की मी वैयक्तिक नाराज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते नाराज आहेत. त्या नाराजीचं कारण ही तितकंच योग्य आहे, की छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उभा राहिलेल्या सर्वपक्षीय पॅनलमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाच्या आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय श्रीनिवास पवार यांना मानणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही. पक्षासाठी काम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्ते नाराज आहेत आणि या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तीव्र भावना या संदर्भात माझ्याजवळ असतील, आमच्या नेते मंडळीजवळ व्यक्त केलेल्या आहेत, ही यादी प्रसिद्ध झाल्यापासून. आणि त्यामुळे ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी अ, अ, स्न आपले जे जाचक बापू आहेत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. एकंदरीत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांनी पॅनल लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर चांगलं काम होत असेल तर आमचा राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असं देखील सुप्रिया सुळे म्हणत होत्या. परंतु आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तुमची नक्की भूमिका काय असणार आहे? तुम्ही ताईंशी चर्चा केली किंवा वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आहे? मी कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना नेते मंडळींना कळवलेल्या आहेत आणि आदरणीय सुप्रियाताईंनी सुद्धा जी यादी दिली होती किंवा ज्या कार्यकर्त्यांची नावं उमेदवारीसाठी सुचवली होती, त्यापैकी एकाही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही, ते त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे त्यांनाही त्या सर्व गोष्टीचं आकलन आहे. श्रीनिवास पवारांना तर इत्थंभूत माहिती आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व किंवा काहीच प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यात नाराजी आहे हे सुद्धा वरिष्ठ नेत्यांना माहीत आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती फॉर्म भरण्यात आले होते? मी गेल्या वेळेसही सांगितलं होतं, की राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळपास 40 फॉर्म भरले होते. अ, आपली भूमिका काय असणार आहे आता? आम्ही आजच्या निवडणुकीतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांनी, की ज्यांनी सर्वपक्षीय पॅनलकडे उमेदवारी मागितली होती, त्या सर्व क क उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाऱ्या काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे आम्ही आमचे काही फॉर्म ठेवलेले नाहीत. फक्त आमची एकच आहे, की आम्हाला ते प्रतिनिधित्व मिळालं नाही. त्यामुळं आम्ही या निवडणुकीत कुठलाही प्रचार करणार नाही किंवा प्रत्यक्ष कॅम्पेनमध्ये सहभागी होणार नाही. जी सभा एका बाजूला आपण सर्वपक्षीय पॅनेलमध्ये आम्हाला संधी मिळाली नाही असं सांगताय. दुसऱ्या बाजूला दुसरा पॅनल उभारतो म्हणजे कारखान्याची निवडणूक होणार हे निश्चित झालेलं आहे एकंदरीत. सभासदांपर्यंत एकंदरीत कोणता मेसेज जाईल, कोणता मेसेज पोहोचवणार आहात, की आपल्याला ह्या पक्षाला मत देऊन खऱ्या अर्थाने कारखान्याचं हित साधायचं आहे? निकोप लोकशाहीच्या दृष्टीने आणि लोकशाहीचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने निवडणुका ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. परंतु काय स्थानिक सहकारी संस्थेच्या बाबतीत मात्र सहकारी संस्थेलाच निवडणुकीचा सर्व खर्च करावा लागतो. तो काही शासन करत नाही. तो निधी जो असेल तो सहकारी संस्थेच्या उत्पन्नातूनच तो खर्च करावा लागतो. म्हणजे जो निवडणुकीचा भुर्दंड आहे त्या संस्थेला सहन करावा लागतो. आता निवडणुकीसाठी जर पॅनल उभे राहत असतील, आता एक कोण दुसरा पॅनल करतंय, या सर्वपक्षीय पॅनलचं नेतृत्व कोण करते, तेच त्याबद्दल चांगलं नाही म्हणजे सांगू शकतील ना. त्यांनाच तो अधिकार आहे ना सांगायचा. बापू एकंदरीत खऱ्या अर्थाने शेवटचा प्रश्न, आपण पृथ्वीराज बापू यांना पाठिंबा देता कारखान्याचं हित साधण्यासाठी हा पाठिंबा होता असं वरिष्ठ पातळीवरून वेळोवेळी सांगण्यात येत होतं. तेच बापू सर्वपक्षीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय मीटिंग घेऊन पृथ्वीराज बापू जाचक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. खऱ्या अर्थाने तुम्ही बापूंकडे ह्या गोष्टीची मागणी केली का? कारण त्यांचा एक त्या सीट वाटप किंवा तिकीट वाटप मध्ये एक मोलाचा वाटा होता आणि तुम्ही त्यांच्याकडे बघूनच खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला होता. हे खरं आहे की छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात पृथ्वीराज बापू जाचक यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेते असतील, श्रीनिवास पवार असतील, आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, यांची चर्चा झाली होती. आणि या चर्चेच्या दरम्यान आपण एकत्र येऊन काम करायचं, कारखान्याला पॅनल करायचं असं जवळपास ठरलं होतं. जवळपास पॅनल ही फिक्स होत आला होता. त्यानंतर कारखान्याची प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतर मेळावा झाला. त्या मेळाव्याला अचानक अन्य लोकांची त्यात एंट्री झाली, प्रवेश झाला आणि त्यानंतर मग तो त्या अगोदरही तो सर्वपक्षीय होता, त्यानंतरही सर्वपक्षीय झाला आणि त्यावेळेस आम्ही पाठिंबाच दिला होता आणि की आपण आमच्या वरिष्ठ नेते मंडळींनी त्यांच्यासोबत काम करून कारखान्याचं हित जोपासायचं असं वारंवार जाहीर केलं होतं.